नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संख्या व संख्यांचे प्रकार हे प्रकरण आपण आजपासून सुरू करत आहोत. नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्यांनाच काय म्हणतात रे आपण? नैसर्गिक संख्यांनाच आपण मूळ संख्या असे देखील म्हणू शकतो. नैसर्गिक संख्या कोणत्या कोणत्या? तर 1, 2, 3, 4, ठीक आहे, अशा अनंत. त्या सगळ्या संख्या कोणत्या असतील? तर नैसर्गिक संख्या. पूर्ण संख्या म्हणजे काय? पूर्ण संख्येची सुरुवात कशापासून होते? 0, 1, 2, 3, 4, 5 अशा अनंत. म्हणजे पूर्ण संख्या म्हणजे काय? 0 आणि नैसर्गिक संख्या यांची मिळून काय होतात रे? पूर्ण संख्या. पूर्णांक संख्या म्हणजे काय रे? नैसर्गिक संख्या आणि त्याच्या विरुद्ध संख्या. ठीक आहे. नैसर्गिक संख्या कोणत्या? 1, 2, 3, 4. ठीक आहे. त्या आणि 0 प्लस पूर्णांक संख्या कोणत्या? म्हणजे त्याचे विरुद्ध चिन्ह असतील. -1, -2, -3. ठीक आहे. -1 नंतर काय येतो? 0 येतो. नंतर 1, 2. ठीक आहे. अशा अनंत इकडे आणि अशा अनंत इकडे. ठीक आहे. सगळ्यात लहान पूर्णांक संख्या आपल्याला आपण सांगू शकत नाही. ठीक आहे. आता धनपूर्णांक म्हणजे काय? धनपूर्णांक म्हणजे तेच पूर्णांक संख्यामधल्या ज्या नैसर्गिक संख्या त्यांना आपण धनपूर्णांक म्हणतो. ठीक आहे. आणि ज्या निगेटिव्ह संख्या त्यांना आपण म्हणतो ऋणपूर्णांक संख्या. धनपूर्णांक संख्या कोणत्या? 1, 2, 3, 4. ठीक आहे. अशा अनंत त्या झाल्या धनपूर्णांक संख्या. ऋणपूर्णांक संख्या म्हणजे काय? -1, -2, -3. ठीक आहे. डॅश 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 डॅश. ठीक आहे. अशा अनंत त्यांना आपण म्हणतो ऋणपूर्णांक संख्या. पण हे कोणत्या फॉर्ममध्ये लिहितात रे? -1 इथे -1 हे -2 पेक्षा मोठे का लहान आहेत रे? तर -1 हे -2 पेक्षा मोठे आहेत. ऋणामध्ये जे आपल्या धनामध्ये जी संख्या आपल्याला मोठी दिसते ती संख्या ऋणामध्ये काय असते? छोटी असते. म्हणजे धनामध्ये जर धनामध्ये तुम्हाला माहिती 4 3पेक्षा मोठा आहे, पण ऋणामध्ये -4 हे -3 पेक्षा मोठे असतील का? नाही. तर -3 हे -4 पेक्षा मोठे असतील. कशामध्ये? ऋणपूर्णांक संख्यामध्ये. ठीक आहे. समसंख्या म्हणजे काय रे? समसंख्या तुम्हाला माहिती आहे, ज्या संख्येच्या कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी जर 0, 2, 4, 6, 0, 2, 4, 6, 8 असे अंक असतील कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी, तर त्या पूर्ण संख्येला दोन्ही निश्चित भाग जातो. त्या झाल्या समसंख्या. ठीक आहे. कोणती संख्या असतील ते? 16, 200. ठीक आहे. 56, 86. ठीक आहे. या सगळ्या हे बघ, या संख्येच्या एकक स्थानी कोणते अंक आहेत? यापैकी एक जरी अंक असला तरी त्या झाल्या समसंख्या. विषम संख्या म्हणजे काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतील त्या सगळ्या संख्या कोणत्या असतील? तर विषम संख्या. कोणत्याही असतील त्या. 51, 97, 1,27,957. ठीक आहे. आहे का? 1, 7, 9 यापैकी कोणताही अंक असला तर काय झालं? त्या विषम संख्या. मूळ संख्या म्हणजे काय रे? ज्या संख्येला एक सोडता दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही ती प्रत्येक संख्या काय असते रे? मूळ संख्या. म्हणजे कोणत्या कोणत्या? हे बघा, 3ला कोणत्या संख्येने भाग जातो? फक्त एकाने भाग जातो आणि 3ने स्वतःने भाग जातो. म्हणजे ही मूळ संख्या आहे का? हो आहे. म्हणजे ज्या संख्येला 1 आणि ती स्वतः संख्या या दोन संख्या सोडता तिसऱ्या कोणत्याही संख्येने जर भाग जात नसेल तर ती झाली मूळ संख्या. ठीक आहे. 6ला कोणत्या संख्येने भाग जातो? 1, 2, 3, 6. बघा, 1 आणि 6. ठीक आहे. 1 आणि ती संख्या स्वतः सोडता म्हणजे 1 आणि 6 सोडता 6ला अजून कोणत्या संख्येने भाग जातोय का? जातोय 2 आणि 3ने. मग ही मूळ संख्या झाली का? नाही. ही झाली संयुक्त संख्या. मग 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती रे एकूण? 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहे? 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या किती आहेत रे? किती आहेत? 25 आहेत. कोणत्या कोणत्या? सगळ्यात पहिली मूळ संख्या कोणती येईल रे? 2 येईल. 2 ही एकमेव अशी समसंख्या आहे जी मूळ संख्या आहे. एकमेव सममूळ संख्या कोणती आहे? तर 2. ठीक आहे. 1 ते 10 मध्ये किती संख्या येतात? 2, नंतर 3, 4 होईल का? नाही. 5. ठीक आहे. 6 नाही. 7. ठीक आहे. 1 ते 10 मध्ये किती आल्या? 4 आल्या. 11 ते 20 मध्ये 11 आली. 12 नाही येणार. एकही समसंख्या येणार नंतर 2 वगळता. ठीक आहे. 13 आहे. नंतर 17, नंतर 19. ठीक आहे. नंतर किती येईल? 21 होईल का? नाही. 3 7 21. 23 होईल. 25 नाही. 27 नाही. 29 आहे. ठीक आहे. नंतर 31, 33 नाही. 37 आहे. 39 नाही. नंतर 41, 41 नंतर 43, त्यानंतर 47, 49 नाही. 47, 49. ठीक आहे. 51 येईल का? नाही. 5 आणि 1 6.
तीनाच्या पटीत राहील. मग 53, नंतर 57 येईल का? नाही. 59 येईल. ठीक आहे. त्यानंतर 61 येईल. 63 येईल का? नाही. 67 येईल का रे? हो, 67 येईल. ठीक आहे. नंतर 71 येईल. 73 येईल का? 73 येईल. त्याच्यानंतर 79 येईल का रे? 79 येईल. ठीक आहे. नंतर 81 येईल का? नाही. 83 येईल का? 83 येईल. 87 येईल का रे? नाही, 87 नाही येणार. 89 येईल. ठीक आहे. 91 येईल का रे? 91 नाही येणार. किती येईल मग? 97. ठीक आहे. 91 ते 100 मध्ये फक्त एकच मूळ संख्या आहे. काय आहे ती? 97. बघा बरं 25 झाले की नाही? 4 आणि 4 8. ठीक आहे. 8 आणि 4 12, 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. ठीक आहे. बरोबर आहे आपल्या मूळ संख्या. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती आल्या मग आपल्या? 25. जोडमूळ संख्या म्हणजे काय रे? ज्या दोन मूळ संख्यामध्ये फक्त एकच संयुक्त संख्या असते. ठीक आहे. आता एकच संयुक्त संख्या म्हणजे त्या दोघांमधला फरक किती पाहिजे रे? दोन जोडमूळ संख्यामधला 2च पाहिजे. ठीक आहे. मग अशा 2चा फरक असलेल्या मूळ संख्या किती रे? त्या झाल्या जोडमूळ संख्यांची जोडी. कोणत्या कोणत्या सांगा बरं? कोणत्या कोणत्या असतील? 3 आणि 5 झाली. त्यानंतर 5 आणि 7 झाली. त्याच्यानंतर 11 आणि 13 झाली. त्याच्यानंतर 17 आणि 19 झाली. 41 आणि 43. ठीक आहे. 41 43. त्याच्यानंतर 59 आणि 61. त्याच्यानंतर 71 73. एक राहिली आपली 29 आणि 31. झालं का? 8 जोड्या. जोडमूळ संख्येच्या किती जोड्या आहेत मग? किती जोड्या असतात मग? 8 जोड्या. बघा बरं, या प्रत्येक दोन मूळ संख्यामध्ये किती एकच संयुक्त संख्या किती आहे? 4. किंवा आणि गॅप पण कितीचा असतो? 2चा गॅप असतो. किंवा एकच संयुक्त संख्या असते. बघा बरं, प्रत्येकामध्ये कितीचा गॅप आहे? 2चाच गॅप आहे. ठीक. आता समूळ संख्या म्हणजे काय रे? ज्या दोन संख्यांचा एक सोडता दुसरा कोणताही सामायिक अवयव नसतो, विभाजक नसतो, त्या झाल्या समूळ संख्या. मग त्या एक विषम दुसरी विषम पण असू शकते. किंवा त्या संख्या दोन्ही सम असतील का? नाही. कारण 2 सम म्हटल्यावर त्या दोन्ही संख्यांना 2 ने तर भाग जातोच. ठीक आहे. मग त्या संख्या कोणत्या असू शकतात? कोणती असू शकतात? 4 आणि 5 घ्या. ठीक आहे. लगातार पण असू शकतात. या पण समूळ संख्या दोघांचा एकच सामायिक विभाजक आहे. ठीक आहे. ती संख्या एकतर 8 असू शकते किंवा 15 असू शकते. बघा बरं, 8 आणि 15चे कोणताही सामायिक अवयव आहे का? नाही. मग या दोन पण असू शकतात. ठीक आहे. ती 7 असू शकते आणि 9 असू शकते. बघा बरं, दोन्ही संख्या विषम होऊ शकतात. किंवा एक सम एक विषम असू शकते. पण दोन्ही सम असतील का? नाही. ठीक आहे. बघा बरं, 7 आणि 9चा कोणताही सामायिक अवयव आहे का? मग या दोन्ही पण एकमेकांच्या समूळ संख्या होतील. ठीक आहे. आता संयुक्त संख्या म्हणजे काय? ज्या संख्येचे दोन अवयव दोन विभाजक सोडता. ठीक आहे. ज्या संख्येला एक आणि ती संख्या स्वतः सोडता दुसऱ्या एकर कोणत्याही संख्येने जर भाग जात असेल, ठीक आहे, तर ती झाली संयुक्त संख्या. म्हणजे काय? मूळ संख्यांव्यतिरिक्त असलेल्या सर्व संख्या, ठीक आहे, त्या सगळ्या संख्या कोणत्या असतील? संयुक्त संख्या. ठीक आहे. म्हणजे हे बघा, 3 धरला आपण. ठीक आहे. 3चे अवयव काय येतील? 1 आणि 3. 3 काय झाली? मूळ संख्या. आपण तर 4 धरला. 4चे अवयव काय झाले? 1 2 आणि 4. बघा बरं, ज्या संख्येचे एक आणि ती संख्या स्वतः सोडता त्याच्यापेक्षा जास्त जर अवयव पडत असतील, ती झाली आपली संयुक्त संख्या. ठीक आहे. म्हणजे एखाद्या संख्येचे दोनापेक्षा, ठीक आहे, 2 अवयव तर पडतातच, एक आणि ती संख्या स्वतः. ज्या संख्येचे दोनापेक्षा जास्त अवयव पडत असतील, जास्त विभाजक जर पडत असतील, ती झाली आपली संयुक्त संख्या. ठीक आहे. मग 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या जर 25 असतील, ठीक आहे, मग संयुक्त संख्या किती असतील ते 1 ते 100 पर्यंत? मग तुम्ही म्हणाल की 100 मधून 25 गेले की 75 असतील. नाही. 1 ही अशी संख्या आहे की जी संयुक्तही नाही आणि मूळही नाही. मग 1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या किती असतील? तर 74. ठीक आहे. किती असतील? 74. मग मला सांगा, सगळ्यात लहान संयुक्त संख्या कोणती येईल रे? सगळ्यात लहान समसंयुक्त संख्या कोणती येईल रे? 2 येईल का? नाही. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. मग 2 नंतर काय येईल? 4 येईल. बघा, 4 काय आहे? सगळ्यात लहान सममूळ संख्या. सॉरी, समसंयुक्त संख्या. सगळ्यात लहान सम असलेली संयुक्त संख्या लहानमध्ये. ठीक आहे. आणि
विषम संख्या कोणती रे? सगळ्यात लहान विषम संयुक्त संख्या कोणती रे? कोणती सांगा बरं? 9 येईल. ठीक आहे, 9 ही पहिली विषम संयुक्त संख्या आहे, सगळ्यात लहान. ठीक आहे. परिमेय संख्या. परिमेय संख्या कोणता रे? अशी संख्या जी संख्या a छेद b, ठीक आहे, या फॉर्ममध्ये असेल. ठीक आहे, अंश आणि छेद स्वरूपात असेल, ती प्रत्येक संख्या काय असेल रे? परिमेय संख्या. मग ती संख्या 2 असू शकते का? काही म्हणते नसू शकते. अरे असू शकते का? 2च्या छेदस्थानी काही नाही आहे, म्हणजे काय आहे? 1. याचं उत्तर काय येतं रे? 2च येतं. म्हणजे या सगळ्या नैसर्गिक संख्या या परिमेय संख्या पण असू शकतील. बरोबर. ठीक आहे, 2. मग ही असेल का? -3 असेल का रे? हो, -3 पण असेल, कारण -3 भागिले 1 काय येते? -3 येते. ठीक आहे, मग 2 झाली, -3 झाली. ठीक आहे, अजून कोणते कोणते असू शकतात? 0/4 असू शकते का? 0/4 असू शकते. शून्याला कोणत्याही संख्येने भागितलं तर उत्तर काय येते रे? 0 येते. ठीक आहे. हां, एक सांगायचं राहिलं, ती संख्या a/b फॉर्ममध्ये असली पाहिजे, पण b हा 0 नसला पाहिजे, कारण कोणत्याही संख्येला शून्याचे भाग आपण देऊ शकत नाही, त्याचं उत्तर निघतच नाही, नॉट डिफाईंड येते. ठीक आहे. मग ही संख्या असू शकते का? हो, ही संख्या असू शकते. ठीक आहे, समजलं परिमेय संख्या म्हणजे काय? अपरिमेय संख्या म्हणजे काय रे? अपरिमेय संख्या म्हणजे अशी संख्या ज्यांचे उत्तर आपण पटकन सहसा काढू शकत नाही. म्हणजे कोणत्या फॉर्ममधली संख्या? रूट 41. ठीक आहे, √4 येईल का? नाही, कारण √4चं वर्गमूळ काय येते? 2. लगेच आपण सहज काढू शकतो. ठीक आहे, याचे उत्तर पण आपण काढू शकत नाही का? काढू शकतो, पण ते पॉईंटमध्ये समथिंग काहीतरी जाईल. ठीक आहे, 6 पॉईंट समथिंग काहीतरी जात जाईल. ठीक आहे, ते थांबेल का कधीतरी? नाही. ठीक आहे, अशा संख्यांना काय म्हणतात? अपरिमेय संख्या, ज्यांचे उत्तर आपण सहसा लगेच म्हणजे ॲक्युरेट काढू शकत नाही. ती त्यांची पॉईंटमध्ये पुढची व्हॅल्यू रिकरिंग होत राहते. ठीक आहे, येतच राहते. बेरीजव्यस्त संख्या. आता बेरीजव्यस्त संख्या काय भानगड आहे? ठीक आहे, बेरीजव्यस्त संख्या म्हणजे ज्या 2 परिमेय संख्यांची बेरीज ही 0 येते, त्या झाल्या एकमेकींच्या बेरीजव्यस्त संख्या. म्हणजे काय? ठीक आहे, 2/3 आणि -2/3 यांची बेरीज केली तर काय येईल? ती 0 येईल का खरंच? बघा, 2/3 अधिक -2/3. 2 अधिक वजा काय होईल? गुणाकारात वजा होईल, आणि 2/3 वजा अधिक वजा 2/3. 2/3 वजा 2/3 काय आले? उत्तर 0च येते. ठीक आहे, बेरीजव्यस्त संख्या म्हणजे काय समजलं? ज्या 2 परिमेय संख्यांची बेरीज जर 0 येत असेल, ठीक आहे, तर त्या एकमेकींच्या काय झाल्या? बेरीजव्यस्त संख्या. ठीक आहे, 2/3ची बेरीजव्यस्त संख्या काय आली? -2/3. 2/3ची बेरीजव्यस्त संख्या काय आली? 2/3. थोडक्यात काय, तर फक्त चिन्ह बदलायचे. धन असेल तर ऋण करायचे, ऋण असेल तर धन करायचे. ठीक आहे, बेरीजव्यस्त संख्येला अजून काय नाव आहे रे? तर विरुद्ध संख्या. बेरीजव्यस्त संख्येला काय म्हणतात? विरुद्ध संख्या असेही म्हणतात. काय म्हणतात? विरुद्ध संख्या. गुणाकार व्यस्त संख्या. गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय रे? ज्या 2 परिमेय संख्यांचा गुणाकार हा 1 येतो, त्या झाल्या एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या. ठीक आहे, 5 आणि 1/5. ठीक आहे, या एकमेकींच्या गुणाकार व्यस्त असतील का? बघा बरं गुणाकार करून. 5 गुणाकारात 1/5 म्हणजे काय? 5/5. उत्तर 1 आले. ठीक आहे, 5 गुणाकारात 1/4 येईल का एकमेकांच्या गुणाकार व्यस्त संख्या? बघा बरं गुणाकार 1 येतो का? 5 गुणाकारात 1/4 म्हणजे 5/4. याचं उत्तर काय येईल? 1.25 समथिंग काय येईल? उत्तर काय आले पाहिजे आपले? 1 उत्तर आले पाहिजे. म्हणजे या एकमेकांचे गुणाकार व्यस्त होतील का? नाही. थोडक्यात काय, गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय? ठीक आहे, 5ची गुणाकार व्यस्त संख्या काय येईल? 1/5. 1/5ची गुणाकार व्यस्त संख्या काय येईल? 5 येईल. ठीक आहे, गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे त्या संख्येचं फक्त अंश आणि छेदामध्ये अदलाबदल करायची. आता 5च्या खाली 5च्या छेदस्थानी काहीच नाही, म्हणजे काय रे? 1 आहे. याची गुणाकार व्यवस्था बघा बरं, अंश आणि छेदमध्ये बदल करा. 1 वरती आणा, 5 खाली आणा, झाली का 1/5. ठीक आहे, गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय? त्या संख्येमध्येच फक्त अंश आणि छेदाची अदलाबदल. ती झाली त्या झाल्या त्या एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या. ठीक आहे, त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या म्हणजे काय रे? 2 क्रमागत नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची निंबट ही झाली त्रिकोणी संख्या. 2 क्रमागत नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची निंबट म्हणजे काय?
हे घ्या 2 घ्या 2 गुणिले 3/2 ठीक आहे. ही होईल एक त्रिकोणी संख्या. अजून कोणती होईल 3 गुणिले 4/2. कोणत्याही लगातार 2 क्रमागत नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची निमपट. ठीक आहे. 2 2 गेला किती आली इथे 3 आली नैसर्गिक 3 आली इथे त्रिकोणी संख्या. इथे काय आली त्रिकोणी संख्या 3 दुने 6 इथे 6 आली त्रिकोणी संख्या. ठीक आहे. मग इथे त्रिकोणी संख्येचा पाया काय आला रे त्रिकोणी संख्येचा पाया म्हणजे पहिली त्या 2 क्रमागत नैसर्गिक संख्येमधली पहिली नैसर्गिक संख्या. मग इथे त्रिकोणी संख्येचा पाया काय आला इथे 2 आला. इथे काय आला रे इथे 3 आला. ठीक आहे. 4 गुणाकारात 5 भागाकारात 2. ठीक आहे. इथे त्रिकोणी संख्या काय येईल 2 दुने 4 5 दुने 10 येईल. पण इथे त्रिकोणी संख्येचा पाया काय आला रे पहिली नैसर्गिक संख्या काय येईल पाया इथे 4. समजलं मग त्रिकोणी संख्या काय आणि त्रिकोणी संख्येचा पाया. ठीक आहे. मग असं 1 ते 100 पर्यंत किती त्रिकोणी संख्या आहेत रे किती आहेत 1 ते 100 पर्यंत 13 त्रिकोणी संख्या आहेत. किती आहेत 13. ठीक आहे. वास्तव संख्या म्हणजे काय रे सगळ्या परिमेय संख्या. ठीक आहे. सगळ्या परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांच्या समूहाला काय म्हणतात रे अपरिमेय संख्या. या दोन्ही संख्या मिळून काय होतात रे वास्तव संख्या तयार होतात. परिमेय प्लस अपरिमेय म्हणजे परिमेय आणि अपरिमेय या संख्येच्या समूहाला काय म्हणतात वास्तव संख्या म्हणतात. मग नैसर्गिक संख्येच्या बेरजेचं काय सूत्र आहे रे काय सूत्र आहे नैसर्गिक संख्या. ठीक आहे. काय सूत्र आहे रे बेरजेचं नैसर्गिक संख्येच्या बेरजेचं काय सूत्र आहे n इंटू n+1 डिवायडेड बाय 2. समजा n 10 असेल तर काय येईल 10 गुणाकारात 10 अधिक 1 छेद 2. 10 अधिक 1 किती 11 म्हणजे 10 गुणाकारात 11 छेद 2. ठीक आहे. समसंख्यांच्या बेरजेचं काय सूत्र आहे रे समसंख्येच्या बेरजेचं काय सूत्र आहे n इंटू n+1. ठीक आहे. विषम संख्येच्या बेरजेचं काय सूत्र आहे रे आता समसंख्या n इंटू n+1 म्हणजे जर 2 ते 10 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज तुम्हाला विचारली कशी काढणार तुम्ही 2 ते 10 पर्यंत समसंख्येची बेरीज. मग n तुम्ही 10 घेणार का नाही 2 ते 10 पर्यंत किती समसंख्या आहेत 5 समसंख्या आहेत. कसं केलं 5 गुणिले 5 अधिक 1 5 गुणिले 6 5 + 30 करून बघा 30 येईल त्यांची बेरीज सगळ्यांची. ठीक आहे. विषम संख्येची बेरीजचं काय सूत्र आहे रे विषम संख्येच्या बेरीजचं काय सूत्र आहे रे n चा वर्ग. ठीक आहे. वर्ग संख्याच्या बेरजेचं काय सूत्र आहे रे वर्ग संख्यांच्या बेरजेची काय सूत्र आहे वर्ग संख्यांची बेरीज काय सूत्र आहे n इंटू n+1 इंटू 2n+1 डिवायडेड बाय 6. घनसंख्यांच्या बेरीजचं काय सूत्र आहे रे घनसंख्यांची बेरीज काय सूत्र आहे रे n इंटू n+1 डिवाइड बाय 2 टोटल ब्रॅकेटचा वर्ग. काय सूत्र आहे n इंटू n+1 डिवाइड बाय 2 टोटल ब्रॅकेटचा वर्ग. ठीक आहे. उद्यापासून आपण थेट प्रश्नांना सुरुवात करूया.